भस्मासूर एक अत्यंत बलवान असुर होता. अपार शक्ती मिळवण्यासाठी त्याने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि वरदान मागण्यास सांगितले. भस्मासुराने भयंकर वरदान मागितले. मी ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवेन तो ताबडतोब भस्म व्हावा. महादेवांनी भोळे असल्यामुळे हे वरदान दिले. वरदान मिळताच भस्मासुराला अहंकार चढला. त्याने लगेचच स्वतः महादेवांनाच भस्म करण्याचा प्रयत्न केला. महादेव जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. देवगण भयभीत झाले. अखेर भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला. भगवान विष्णूंनी घेतला मोहिनी अवतार. अतिशय सुंदर स्त्रीरूप. भस्मासूर मोहिनींवर मोहित झाला. मोहिनी म्हणाली, तू खूप शक्तिशाली आहेस, पण मला खात्री हवी की तुझं वरदान खरंच काम करतं. तिने नृत्य सुरू केलं. भस्मासूरही तिच्या हालचालींचं अनुकरण करू लागला. नृत्य करताना मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुरानेही तसंच केलं. क्षणातच भस्मासूर स्वतःच भस्म झाला. कथेचा अर्थ, अहंकार विनाशाचं कारण ठरतो. बुद्धी बलापेक्षाही श्रेष्ठ असते. वरदान चुकीच्या हातात धोकादायक असतं. ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा. हर हर महादेव.